नमस्कार मित्रांनो, मी प्राजक्ता. कसे आहात तुम्ही सगळे? मित्रांनो, आज आपण बनवणार आहोत पुरणपोळी. तुम्ही कोणत्याही सणाला ती बनवू शकता. तर चला बघूयात पुरणपोळीची रेसिपी. आता इथे आपण ही चणा डाळ घेतली आहे, जी मी 4 ते 5 तास भिजवलेली आहे. आणि आपण डायरेक्ट पण ह्याला शिजवू शकतो, पण मी 4 ते 5 तास याच्यासाठी भिजवले जेणेकरून आपलं सारण एकदम लुसलुशीत आणि मऊसूत होईल. आता आपण हे डाळीतलं सगळं पाणी काढून घेणार आहोत आणि हे जे पाणी उरलंय ना, ते तुम्ही कटाच्या आमटी करतात, पुरणपोळी बरोबर खातात, त्याच्यामध्ये हे पाणी आपण वापरू शकतो. कारण मी याच्यासाठी वापरते, कारण मी डाळ 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि आता ह्याच्यातलं आपण सगळं पाणी काढून घ्यायचं आहे. आता आपण ही भिजवलेली चणा डाळ आहे ती शिजवायला टाकायची. आता पुरणपोळी करताना सगळ्यात महत्त्वाचं पुरणाचं प्रमाण असतं. तर मी 2 वाट्या चणा डाळ घेतलीये, ती मी शिजवायला टाकते 2 वाट्या. आणि एकदम थोडंसं पाणी, नखा एवढं, कारण ऑलरेडी आपण ती भिजवलेली आहे त्याच्यामुळे. हे बघा, तुम्ही इथे बघाल, मी एकदम थोडंसं पाणी घातलेलं आहे आणि आपण कुकरमध्ये त्याला शिजवून घेत आहोत. आता आपण डाळ शिजवायला कुकरमध्ये ठेवली. आता आपली डाळ शिजेपर्यंत आपण कणिक मळून घेऊया. आता इकडे मोस्ट ऑफ द वेळा ना सगळेजण मैद्याच्या पुरणपोळ्या बनवतात, पण आपण इथे गव्हाच्या पुरणपोळ्या बनवतोय. तर मी इथे गव्हाचं पीठ घेतलंय, त्याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ टाकलंय आणि त्याच्यावर मी थोडंसं तेल किंवा तूप, तुम्ही काही घेऊ शकता. आणि व्यवस्थित आपण नॉर्मल जे पीठ मळून घेतो चपातीसाठी, तसं मी इकडे कणिक मळून घेणार आहे. जास्त पातळ पण नाही बनवायचे, जास्त घट्ट पण नाही बनवायचे पीठ. जशा मैद्याच्या पुरणपोळ्या एकदम फुलतात ना, तशाच या गव्हाच्या पुरणपोळ्या पण फुलणार आहेत. आणि त्याच्यासाठी एक ट्रिक आहे, ती मी आता तुम्हाला दाखवते. आपण व्यवस्थित पीठ मळून घ्यायचंय. आता आपल्या अशा प्रकारे ऑलमोस्ट कणिक मळून झालेलं आहे. आता आपलं कणिक मळून झालेलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपली जी ट्रिक मी तुम्हाला सांगितली आहे, एक सुती कापड घ्यायचंय. शक्यतो असं मी जे कापड घेतलंय सुती कापड, तसं वाला कापड घ्या. आणि ते कापडामध्ये हे आपलं जे कणिक मळलंय ना, ते आपण व्यवस्थित गुंडाळून ठेवायचंय आणि ते कणिक आपण पाण्यामध्ये ठेवायचंय. जेव्हा हे कणिक मी जवळजवळ 15 ते 20 मिनिटं मी हे पाण्यामध्ये भिजवून ठेवणार आहे. आणि जेव्हा आपण पुरणपोळ्या करायला घेऊ ना, तेव्हा मी दाखवेन की हे कणिक किती सुंदर प्रकारे मळलं गेलं आहे आणि ते सुंदर प्रकारे तयार झालेलं आहे. आता मी हे पाण्यामध्ये 15 ते 20 मिनिटं ठेवते. आपण इथे आता पीठ तर भिजत ठेवलेलं आहे. तर आपण आता वळूया पुरणाकडे. तर बघूया आपण आपली आता डाळ शिजली आहे का म्हणून. आता मी कुकर मधून डाळ काढलेली आहे आणि आता तुम्ही इथे बघू शकता, डाळ खूप छान पद्धतीने शिजली आहे. तुम्ही हाताने दाबून बघू शकता की डाळ कशी शिजली आहे. आता हे स्मॅशर आहे, तर मी इकडे मिक्सरचा वापर करत नाहीये. आपली डाळ खूप सुंदर पद्धतीने शिजली आहे, कारण मी ती भिजत टाकली होती. तर आता मी इकडे स्मॅशर जो असतो, त्या स्मॅशरने मी डाळ बारीक करून घेत आहे. इकडे मी पुरण यंत्राचा पण वापर करत नाहीये आणि मिक्सरचाही करत नाही. तर मी डाळ व्यवस्थित स्मॅशरने स्मॅश करून घेतली आहे. आता आपण पुरण करूया. तर मी एक कढई घेतली आहे. आता कढईमध्ये जी आपण चणा डाळ स्मॅश केली होती ना, ती स्मॅश केलेली चणा डाळ कढईमध्ये काढून घेऊया. मिक्सर पेक्षा ना ह्याची चव खूप सुंदर येते, म्हणजे आपण पुरण यंत्राने किंवा ह्याने बनवलेली त्याच्या. आता ह्याच्यामध्ये मी गूळ टाकते. मी याच्यामध्ये तो काळा गूळ घेतलाय आणि तो गूळ, आता मी 2 वाट्या चणा डाळ घेतली होती, तर मी 1 वाटी त्याच्या प्रमाणाप्रमाणे गूळ घेतलेला आहे. आणि आता हे आपण पूर्ण व्यवस्थित एकजीव करायचंय. मी इकडे गॅस एकदम स्लो ठेवलाय. मंद आचेवर गॅस ठेवून आपण हे सारण हलवायचंय. व्यवस्थित आपण त्याला एकजीव करून घेतोय. खूप
सुंदर असा सुगंध सुटलेला आहे. म्हणजे पुरणपोळी करताना सगळ्यांना समजतं की घरात पुरणपोळी होतीये, कारण ह्या फक्त पुरणामुळे. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं अर्धा चमच, तुम्ही 1 चमचाही टाकू शकता, मी थोडंसं तूप टाकलंय. व्यवस्थित आपण ते एकजीव करून घ्यायचे आहे. ह्याच्यामध्ये गॅस तुमचा मोठा नाही राहिला पाहिजे, कारण मग ते करपायचे चान्सेस असतात आणि मग ते थोडंसं कडवट लागेल. त्याच्यामुळे मंद आचेवर तुम्हाला हे पुरण करून घ्यायचंय. आता ते बघा किती पातळ झालंय पुरण, व्यवस्थित एकजीव झालेलं आहे. आपण असंच ते हलवत राहायचंय आणि हळूहळू मग आपलं व्यवस्थितपणे असं पुरण तयार होणार आहे. त्याच्यात पाणी निघून जाईल वाफेमधून आणि मग ते पुरण तयार होईल. सगळ्यात महत्वाची गोष्ट, आता ह्याच्यामध्ये आपण जायफळ किसून टाकतोय. जायफळ ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता किंवा स्किपही करू शकता, पण जायफळ टाकल्यावर त्याचा जो सुगंध येतो आणि त्याची जो टेस्ट येते ना, खूप सुंदर येते. आता मी त्याच्यामध्ये 1 चमचा वेलची पावडर टाकते. मस्तपैकी जायफळ, वेलची टाकायची, पुरणपोळ्या खायच्या आणि मस्तपैकी झोपून जायचं. आता आपण एकजीव केलेला आहे त्याच्यामध्ये. आता यात मी थोडीशी सुंठ पावडर टाकते, थोडंसं फ्लेवर खूप छान येतं म्हणून. तुम्हाला टाकायचं असेल तर तुम्ही ऍड करा, नाहीतर मग केलं तरी चालेल. आणि मग आपण ते परत मिश्रण एकजीव करत राहायचंय. हे बघा, त्याच्यामधलं आता मोस्ट ऑफ पाणी निघून गेलेलं आहे. आता हे आपलं पुरण तयार झालंय. आता पुरण तयार झालंय हे कसं आपण ओळखायचं, तर मी इकडे आपला जो पलेत आहे आपण ज्याने हलवतो ना, तो त्याच्यामध्ये उभा ठेवायचा आहे. बघा, तो जर पडला नाही ना, तर समजायचं आपलं पुरण व्यवस्थित तयार आहे. आणि तो जर पडला तर आपल्याला थोडंसं अजून मग गरम करायची गरज आहे. आता माझा इथे हा चमचा व्यवस्थित उभा राहतोय, त्याच्यामुळे माझं पुरण एकदम रेडी आहे. आता आपलं पुरण तर रेडी झालेलं आहे. आता आपण बघूया आपला कणकेचा गोळा तयार आहे का. तर 20 मिनिटं मी हा पाण्यात भिजत ठेवला होता. आता तुम्ही इथे बघू शकाल, मी याच्यातलं पूर्ण पाणी नितळून घेते आणि असा त्या कपड्यामधून आपण तो गोळा, कणकेचा गोळा बाहेर काढतोय. खूप छान असं पीठ, कणकेचा गोळा जो आहे तयार झालेला आहे, पीठ आलेलं आहे असं आपण म्हणू शकतो. आणि आता आपण त्याला व्यवस्थित मळून घ्यायचंय. मैद्याचं पीठ मळताना जसा फील येतो ना, तसं सेम इकडे फील येतोय. आपण व्यवस्थित त्याला आता मळून घेतोय. पिठाला तेल वगैरे लावून आपण खूप छान प्रकारे असं त्याला मळून घ्यायचंय. खूप पातळ असं झालेलं आहे, पण जेव्हा तुम्ही पोळ्या लाटायला घ्याल ना, तेव्हा तुम्हाला समजेल की तुमच्या पोळ्या किती व्यवस्थित तयार होणार आहेत ते. इथे आता आपण व्यवस्थित थोडंसं तेल लावून किंवा तूप, तुम्हाला जे हवं ते तुम्ही लावून व्यवस्थित पीठ असं मळून घ्यायचंय. आता आपण त्याचा कणकेचा गोळा घेऊया. तुम्हाला ज्या आकाराच्या पोळ्या पाहिजेत त्या आकाराचा तुम्ही गोळा घेऊ शकता. आता इथे मला एक सांगायचं आहे की कणिक मळताना तुम्हाला जर थोडासा रंग हवा असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये हळदही ऍड करू शकता. असं आपला आता कणकेचा गोळा तयार आहे आणि आपण त्याची मोदकाला कशी बनवतो तशी वाटी बनवायची. शक्यतो साईडने थोडंसं पातळ करा, मध्य जो भाग आहे तो जाडच ठेवा, कारण आपल्याला तो लाटायचा आहे म्हणून. आणि व्यवस्थित असं आपली वाटी तयार झाली आहे. आता ह्याच्यामध्ये आपण जे पुरण तयार करून घेतलं आहे ते समप्रमाणात घ्यायचंय. त्याचा एक लाडवासारखा गोळा करून बाजूच्या बोटांनी ते वरती सरकवत ते क्लोज करून घ्यायचं आहे. अशा प्रकारे आपण ह्याला बंद करून घेतलंय आणि वरचं जे एक्स्ट्राचं जे कणिक आहे ते आपण काढून घ्यायचंय आणि व्यवस्थित गोळा तयार करून घ्यायचंय. आणि इथे अजून एक गोष्ट सांगायची आहे की मी याच्यासाठी तांदळाचं पीठ घेतलंय. तांदळाची थोडीशी पिठी घेतली, तुम्ही गव्हाचीही घेऊ शकता, पण मी तांदळाची घेतली आणि ते आपण पिठामध्ये बुडवून एक्स्ट्राचे जे पीठ आहे ते मी काढून घेतलंय. आता आपण जसं भाकऱ्या थापतो ना, तसं थोडंसं हाताने थापायचं. हे याच्यासाठी की आतलं जे पुरण आहे ना ते समप्रकारे सगळीकडे मिक्स होईल. पुरण आता पूर्ण आतमध्ये एक सम प्रमाणामध्ये मिक्स झालेलं आहे. आणि आता आपण पोळ्या लाटायला घेऊया. जास्त दाब द्यायचं नाहीये, वरचेवर आपल्याला अशा फक्त पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. तुम्हाला ज्या आकाराच्या हव्यात तशा तुम्ही पोळ्या करू शकता. बघा, इथे अजिबात पोळी फाटत नाहीये आणि खूप छान पद्धतीने ती रोल होऊन लाटली जाते.
शक्यतो जास्त पातळ किंवा जास्त जाड अशी ही पोळी करू नका. मीडियम आकाराची असेल तर ती खायला खूप छान लागते. अशी मऊ आणि लुसलुशीत खूप छान होते. हलक्या हाताने आपण अशी लाटून घ्यायची आहे पोळी. पोळी लाटताना शक्यतो पिठाचा वापर कमी करा, कारण मग ते आपण जेव्हा शेकवतो तेव्हा मग ते व्हाईट व्हाईट पीठ त्याच्यावर दिसतं. आता बघू शकता की आतलं जे पुरण आहे ना ते समप्रमाणात सगळीकडे असं पसरलंय आणि बघू शकता माझी पोळी अशी किती व्यवस्थित पातळ लाटून झाली. आता आपण पोळीला शेकून घेऊया. आपला जो पॅन आहे, तवा आहे, तो आधी थोडासा तापवून घेऊया आणि गॅस शक्यतो मंद आचेवर ठेवा, कारण जास्त मोठा केला तर तो करपायची शक्यता आहे आणि आपल्याला दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घ्यायचे आहे. पोळीला शक्यतो आपण कमी परततो, कारण चपातीला आपण सारखे उलटापालट करत राहतो, पण पोळीला शक्यतो आपण कमी करायचंय, कारण मग पोळी फाटणार नाही. आणि पलेता किंवा चमच्याचा वापर आपण कमी करायचा आहे. आपण हातानेच पलटी मारूया, कारण त्याचं जर टोक वगैरे लागलं तर पुरण बाहेर यायचे चान्सेस आहे. आता मी फक्त तुम्हाला दाखवते की खालच्या बाजूने शेकली आहे का. आता वरती जसे तुम्हाला दिसत आहेत बुडबुडे येत आहेत तशा प्रकारे थोडी शेकली की आपण पलटायची आणि वरून तुम्ही तूप तेल खूप छान असं लावून बघू शकता. खूप छान फुलते पोळी आणि सुगंधही एकदम खमंग येतोय, म्हणजे आजूबाजूवाल्यांना सगळ्यांना समजेल की घरी पुरणपोळी बनवली. मैद्याच्या पिठाच्या पुरणपोळ्या खूप छान फुगतात, तर आता तुम्ही बघू शकता की गव्हाच्या पिठाची पुरणपोळी कशी फुगली आहे आणि खूप छान टेक्स्चर आणि खूप छान रंग आणि व्यवस्थित अशी खरपूस भाजली गेली. आहा हा, मस्त. आपण तिला जास्त पलटायचं नाहीये, 2-3 पलटीमध्येच आपण पुरणपोळी आपली तयार करायची आहे. आणि शक्यतो आपण डब्यामध्ये नको काढून ठेवूया, कारण मग त्याच्या जी वाफ येते त्याच्यामुळे पाणी सुटून ते ओली होऊ शकते. तर आपण अशी परडीमध्ये काढून ठेवू शकतो आणि अशा प्रकारे आपली पुरणपोळी तयार आहे. आता ही तुम्ही कटाच्या आमटी सोबत किंवा साजूक तुपासोबतही खाऊ शकता. तुम्ही ते बघू शकता की एकदम मऊसूत लुसलुशीत अशी पुरणपोळी तयार आहे. तुम्हाला जर ही पुरणपोळी आवडली असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा.